पोरीच्या नशिबात एक काय काय लिहून ठेवलंय देवच जाणे. लहानपणी आई गेली, नंतर बाप गेला. हे सगळं माहितीये मला अक्का. तुमचा आमच्यावर राग आहे हे माहिती आहे आम्हाला. नाही, अगदीच तसं नाहीये. अरे नाहीये कसं? एवढी बोलले मी तुला, तुझ्या बायकोला. माझ्या म्हातारीची ना कटकटच झाली असणार तुम्हाला. आता माझं तोंडच फाटक आहे. त्या फाटक्या तोंडामुळे कधी कुणाशी पटलं नाही रे. पण आता काय करू, देवानं तसंच बनवलंय मला. आता स्वभावाला सुद्धा औषध नसतं ना. अक्का, तुमच्या बोलण्याचा रोख मला कळत नाही. तुझी मदत मागायला आले मी. मदत? स्वार्थी म्हण हवं तर, पण ह्या पोरीचं लग्न जुळवणं तुमच्याच हातात आहे. नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. तर वरून ताक भात ओळखतो आम्ही. माझ्या पोरीच्या तोंडचा घास काढून घेतला म्हणून थोडस तोंड वाजवलं मी. माफ कर मला, चुकलं माझं. हवं तर चुकलं म्हणून मी तुम्हा दोघांची माफी मागेन. अहो अक्का, असं काय बोलताय? अरे आमचे हात दगडाखाली येत रे. नंदीला तरी किती दिवस तुमच्या आश्रयाला ठेवणार? अरे दादानी एवढं केलं, कुणी कुणासाठी करत नसतं. पण त्यांचा तरी किती अंत बघणार. ती एकदा तिच्या सासरी गेली ना की तुम्ही पण मोकळे झालात. करेल संसार तिला जमेल तसा. आता आपण काय आयुष्यभर पुरणार आहोत का तिला? एकदा आपल्या डोळ्या देखत तिचं लग्न झालं ना, बास झालं. अक्का, हे सगळं मला सांगून काहीच होणार नाही. मला माहिती आहे, तू जोर लावलास तर सगळं होणार आहे. अरे तुझ्या बायकोला कुठल्या तोंडानं सांगू मी? दादा सुद्धा म्हणाले रे नका बोलू, पण मलाच राहवलं नाही. नंदीचं हे लग्न एकदा जुळू दे रे बाबा. पोरीचं कल्याण झालं ना तर आयुष्यभर तुझं नाव काढत राहीन मी. आता एवढं लग्न जुळलं ना की झालं. अक्का, हे बघा, तुम्ही रडू नका. मी बघतो काय करायचं ते. एवढं झालं ना तर बरं होईल रे बाबा. ते तर किती काळ तुमच्या दारात तुकडे मोडत राहणार. हो अक्का, असं काय बोलताय तुम्ही? डोळे मिटण्याआधी तिचं लग्न बघू दे रे बाबा. म्हणजे सांगेन तरी तिच्या बापाला, बाबा रे तुझ्या लेकीला सासरी धाडूनच आले. नाही तर काय उत्तर देणार रे मी त्याला, सांग ना तू. अक्का, हे बघा, तुम्ही रडू नका. नंदिनीसाठी बघू आपण काय करता येते. एवढं बोललास हेच खूप झालं रे बाबा. मी लग्न जमवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही काळजी नका करू. आणि हो, अरे दादांना ह्यातलं काही सांगू नको हा. त्यांना कदाचित पटायचं नाहीये. येते. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मी सगळं करून ठेवलंय. त्यांच्याकडून होकार येणारच नाहीये. आपण जे करणार आहोत त्याचा शून्य धोका उरावा म्हणून. म्हणजे अगदी बारीकशी जरी होकाराची शक्यता उरली तरी ती मिटवण्यासाठी. अगं पण ह्या सगळ्यात तुझी बदनामी नाही का होणार? मला त्यातून फायदा जास्ती दिसतोय. अगं पण तुम्ही कशाला काळजी करताय? मला नकार आला तर माझ्या आईने माझ्यासाठी ठेवलेला चिंचहार देईल. चिंचहार? हो, खूप मोठा आहे. मला खूप आवडतो ग चिंचहार. हो ना? मी ना कधी कधी माईंचाच घालते. अगं मी ह्यांना इतक्या वेळेला सांगितलं की मला चिंचहार करून द्या, पण हे काही करत नाही. गुंजभर सोनं सुद्धा मला करून दिलं नाहीये माहितीये. नुसता सोन्याचा विषय जरी काढला ना तरी आमच्या दोघांमध्ये भांडण नक्की. मला एवढी हौस आहे ना ग सोनं नाण्याची. मी ह्यांना सांगून ठेवलंय, मी मेले ना की मला सोन्यानं वाढवा. हो, मेल्यानंतर कशाला, जिवंतपणीच म्हणाल तुम्ही सोन्यानं. तुम्ही माझी मदत करा, मी तुमची करते. अगं पण नको बाई, मी बघते काय करायचं ते. अहो जमणार आहे तुम्हाला. तुमच्यात ते सगळं कौशल्य आहे. तुम्ही ना ते वापरत नाही. हो ग, नुसत्या विचारानेच मी अर्धी गार होते. अहो घाबरू नका.
मी आहे ना तुमच्या बरोबर. अरे सुनील, ती तर खूपच चांगली गोष्ट आहे की तुला ती आवडली. मग तू सगळ्यांना सांगून का टाकत नाहीयेस? मला काही शंका आहेत. कसल्या शंका? त्याच तर तुम्हाला सांगायच्या होत्या. म्हणजे त्या शंकाच आहेत आणि त्या बिनबुडाच्या पण असू शकतात. ते फक्त मला वाटलेलं असू शकतं. तशी वस्तुस्थिती नसेलही कदाचित. मग खरं काय हे कळण्याचा मार्ग काय? म्हणून मी म्हटलं की पुनर्वसू आणि उर्मिताईशी बोलून मी माझा निर्णय सांगेन. कारण त्या ज्या गोष्टी आहेत त्या दैनंदिन आयुष्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. कुठल्या गोष्टींबद्दल बोलतोयस तू? ती जरा विचित्र आहे असं मला वाटलं. जरा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिच्या मनात काहीतरी वेगळं आणि ती बोलते काहीतरी वेगळं असं मला वाटतं. घाबरली असेल रे ती. नाही, ते असू शकतं. एकतर तो साडीचा प्रकार, त्यात पहिलं ठरलेलं साखरपुड्याचं असं झालं, त्यात आई बाबा नाही, म्हणून असं असू शकतं. तिचं मन स्थिर शांत असणं असं अपेक्षित नाहीच मला. पण या सगळ्यांमुळे ती डिस्टर्ब होती का मुळातच तिचा स्वभाव तसा आहे हे मला कळलं नाही. काही माणसं असतात ना, मनात काहीतरी वेगळं, बोलता येत नाही, मग छोट्या छोट्या गोष्टींचे इश्यू करायचे. असं काहीतरी वागत राहायचं की आजूबाजूच्यांना त्रास होईल. अशी ती नसली म्हणजे मिळवलं. स्ट्रेस मी समजू शकतो, पण स्वभाव असेल तर तो बदलू शकत नाही ना. आणि अशा मुलीशी लग्न केलं तर मी सुखी होईन ना माझी आई. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं काम सफर होईल याची मला जास्त भीती वाटते. ही म्हणाली मला, तू जा तुझ्या घरी. तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही बोला ना दादांशी. फेकून द्या माझं सामान घराबाहेर. उर्मी बरोबर मी काहीच केलं नाहीये, उलट तीच मला बोलली. खोटं आहे हे नंदिनी. मी खोटं बोलत नाहीये. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगितलं की ही मला म्हणाली घराबाहेर जा. उर्मिताई, उर्मिताई, हा? काय झालं? काही नाही रे, असंच विचार करत होते कसला विचार? तुझ्या बोलण्याचा. हा, ते म्हणून मग मी असं ठरवलं की मला ती मुलगी आवडली, पण माझ्यापेक्षा तुम्ही तिला जास्त ओळखता. मला काय हवंय हे मी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही सांगा की ती मुलगी माझी जोडीदार बनायला योग्य आहे की नाही. तुम्ही म्हणाला आहे, मी लगेच दादांना होकार कळवेन. तुम्ही म्हणाला नाही, मी लगेच दादांना नकार कळून माफी मागेन. त्यामुळे माझा होकार नकार तुमच्यावर अवलंबून आहे. कारण मुळात माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या शब्दावर मी माझ्या अख्ख्या आयुष्याचा निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता तुम्ही मला सांगा, हो सांगू की नको? मी एकदम धर्मसंकटात टाकलं का तुम्हाला? नाही अरे, तसं काही नाही. वेळ घ्या, हवं तर विचार करून नंतर सांगा. मला घाई नाहीये. हा म्हणजे मला थोडा विचार करायला हवा. म्हणजे एकदम होकार द्यावा अशी नाहीये का ती? अरे तसं नाहीये रे. मी फार वेगळ्या दृष्टीने बघते तिच्याकडे. म्हणजे आमचा तसा काही संबंध नाहीये ना. एक माणूस म्हणून चांगली आहेच ती, पण बायको म्हणून तुझ्यासाठी चांगली आहे की नाही याची पारख करून मग ठरवावं लागेल. कसं आहे ना, दोन चांगली माणसं एक चांगलं जोडपं होऊच शकतात असं नाहीये. वाद आहे, काय बोललात तुम्ही? म्हणूनच मला थोडासा विचार करू दे. नाही, तिचं असं नाही. मी अनुरूप आहे का तिला हेही तुम्हाला बघावं लागेल. तुम्ही विचार करा आणि सांगा मला. कसं आपल्या स्वार्थासाठी सुनीलचा बळी द्यायचा आहे का? काय तू काय बोलतेस उर्मी? तुला कळतंय का? हे बघ, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की त्याचा निर्णय जर आपल्या मतावर अवलंबून असेल ना, तर आपण खरं खरं काय ते सांगायला हवं. सतत खरं वागण्याची गरज नसते. पासू, आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य पणाला लागणार असेल ना, तर मी खोटं बोलू शकत नाही. माझ्या दादांचं आयुष्य पणाला लागलेलं चालणार आहे का तुला? मग